तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदेश साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। बसवं प्रणवाकारं बसवं शरणागतरक्षितवरलोलं बसवं जन्मकुटारं बसवं नमामि श्री गुरुबसवेशम। चलत असलेले पदयात्रा 8वा दिवस। आपण गेले रविवारी वाणी जवळातून निघालो, जवळा एक ग्रामात आलो। हे बी जवळच ग्राम आहे, हे नावाचे बी जवळच आहे। सतत 8 दिवसापासून आपण निघालो। अनेक भगवंत, अनेक लोक प्रसाद वाढले, अनेक लोक अनेक विषय केले आपल्याला। आपण येत राहिले 2 दिवस आपल्याला शेवट। माणूस जन्मात आले नंतर माणूस कसा वागाव हे महत्वाचे आहे। फक्त हे शिक्षणासाठी आलो आपण। देव तर घरी आहे, कुठे बी आत्मा तर अनेक जग आहे देव। देवाला कसा आपण वळून घ्यावं। देव आपण एक घरात संसार करायसाठी गेलो, आपण ते घर कसं आहे तसं वागावं लागते नाही। आपण तुम्हाला माहित आहे, याला माहित राही ना, हे स्वतःच घरात आहे, याला काहीच माहित राही ना। तुम्ही गेलेले घरवाले नंतर ते घरात कसं माणूस भेटला ते पद्धती आपल्याला वागावं। तसा पदयात्रा आपण निघालो, कसं भेटलं तसं सवड करावं लागते। तसा यशो न विद्या तपो न दानम ज्ञानम गुणम शीलम न धर्मम मनुष्य रूपे मृगस्यरन्ते। अनेक लोक माणूस आहे जगामध्ये, माणूस नाही तर कोण नाही। प्रत्येक माणूस जन्मात आलो, पण कशी वागायची आपल्याला माहित नाही। कशी वागाव, कोण्या पद्धतीने राहावं। आपण घरी वागल्यासारखं वागायला जमल काय? घरी आपण सर्व लोक ऐकणार आहे, पण इथं जमते काय? कुठं पाणी भेटले काय, कुठं आपण स्वतःसाठी आलो, आपण कोणासाठी आलो नाही। मी सुद्धा माझ्या स्वतःच्या चिंतन करण्यासाठी, माझे काय तर माझं बल व्हावं म्हणून आलो। तर सांगा तुमचे बल व्हावं आमचे उद्देश आहे। भला म्हणजे काय? पूर्वजन्माची सुकृत भागून जावं। अलभ्य हा लाभ नरदेया लाभला तो कैसा गमविता। हे ध्येय लाभलेलं आहे आपल्याला। हे ध्येय उगा लाभलेलं नाही। आपण 184 योनी करत करत शेवट जन्मात आलो। आपण कुठं आलो? शेवट जन्म आहे। हे जन्मातच आपल्याला ज्ञान आहे, दुसऱ्या जन्मात कुठं बी ज्ञान नाही। अनेक ढोर झालो, अनेक विषय आता किती किती प्राणी आहे तुम्हाला माहित आहे। ढोराला बांधून ठेवावं लागते की नाही? आपल्याला कोणतरी बांधले काय? बांधले नाही। तसा आपलं ज्ञान आहे, ज्ञानमुळे आपण आलो, चिंतन करत आलो। जाते वेळी चलत मी गाडी तेवढं आलो, मी चलना झालो म्हणून मी बराच ऐकलो आलो। फक्त त्याच्या संसाराची, घरच्या बाजूच्या घरचे नावच आहे, पण दुसरं काही चिंतन नाही। तसं आम्हाला पाऊल टाकतो तर नाव घ्या, गुरुराज माऊली म्हणा, कम से कम प्रवचन ऐकतो तर बसा। भजन आहे आपल्याला येईना गेलं तर येईना गेलं, पण ते मंत्र ऐकलं तर आपलं कानात तर कान तर शुद्ध होतात। शुद्ध होण्यासाठी बसायचं। भजन म्हणजे आपल्याला यावं असं काही नियम नाही, ऐकलं तरी पुरी आनंद वाटतो। ऐकलं तर आनंद वाटला की नाही, त्याच्यापेक्षा आपला आनंद आहे। कोण भजन करायला त्याच्यापेक्षा आपला आनंद आहे। कसं आपण ऐकून तृप्त होऊ लागलं, मन तृप्त होण्यासाठीच पदयात्रा आहे। तसा तन मन धन तिन्हीचे अर्पण करत आलो आपण। तन म्हणजे काय? शरीर। मन म्हणजे काय? म्हणून इथंच निश्चित ठेवायचे आहे। तन मन धन, धन म्हणजे काय तर तुम्हाला सांभाळा लावले, तुमचे कार्यकर्ता येऊन लावले, कोणी जाऊ आपण फुगट कोणाची खायची नाही। तसंमुळे काय तर ठरलेलं आहे, ते ठरलेलं आपण दिले तर आपण मुक्त झालो। म्हणजे आपण कोणाची 10 दिवस आपण सेवा दुसऱ्याचे खाऊ निघाल तर आपल्याला पुण्य भेटणार नाही। पुण्य तुम्हाला सुद्धा भेटावं म्हणून हे फक्त एक 500 रुपये सर्वेला ठरलेला आहे। का उद्देश? म्हणजे तुम्ही बी फुगट खाऊ नको, कोणाच्या ऋणात जाऊ नये, उद्देशासाठी आपण ठरलेला आहे। आम्हाला कोणी मागलं तर भेटतं, झोळी टाकलं तर लाख रुपये बी आणते आम्ही, परंतु तुमच्याकडे तर काय तर उपलब्ध व्हावं, तुमच्याकडे तर काय भेटावं या उद्देशासाठी तुम्हाला लावलेलं आहे। नाहीतर मागायची गरज पडणार नाही कोणाला बी। कोणी एक माणूस मागतात, तुमच्या दिंडीचे पैसे देऊन टाकतात। आजकाल अनेक लोक अब्जोपती आता, त्याचे आपण खाऊ नये या उद्देशासाठी आपण ठरलेलं आहे। कारण म्हणजे काय? तन मन धन तिन्हीच्या हे पदयात्रेमध्ये अर्पण आहे। अर्पण करण्यासाठी आपण निघालो
आणि कोणी कोणासाठी निघाल नाही. मी माझ्यासाठी निघालो, तुम्ही तुमच्यासाठी निघाले. कुठलं बी रुसायचं नाही, फुगायचं नाही, काही करायचं नाही. आपला देवा आनंद दिला, आनंद करायचा. विद्या, तप, दान, ज्ञान, गुण, शील, धर्म, मनुष्य रूपे मृग, 7 गुणाचे असलं तर त्याला माणूस होय. 7 गुण त्याच्या अंगी राहो. विद्या, तप, दान, ज्ञान, गुण, शील, धर्म. याच्यात तुम्हाला बघतोय मी बोललेले भाषा. याच्यात काय काय तुमच्याकडे काय काय नाही तुम्हालाच माहित. अनेक लोक विद्वान असतात, डॉक्टर होतात, मोठे मोठे इंजिनियर होतात, त्याला माहित नाही, बाप माहित आहे ना. अर्थ आहे काय त्याच्यात? गुणवान असतात, सर्व असतात, परंतु त्याला विद्वान असतो, पण त्याला माय बाप कोणीच ओळखणार माय राहणार. काय केले सेवा? मायबापच केले की त्याला सेवा. मायबाप डॉक्टर शिकले की, पण त्याला माहित नाही, बाप माहित नाही. सोन टाकते त्यांचा हैदराबाद मध्ये कुठं मुंबईला बसते, माईला ओळखणार, बाप ओळखणार. तसं विद्वान काय करायचे आपल्याला? गुणवान. गुण राहिले की सर्व संपन्न झाला जीवनातला. सर्व संपन्न होणार गुणवान पाहिजे. धनवान, गुणवान ते महत्वाचे आहे जीवनातला. धन आपला प्रारब्धाने भेट असतो तो. मी मोठा आहे म्हणून मी मोठा नाही, हे मोठा आहे मोठा नाही. आपल्या पूर्वजन्माची पुण्यामुळे आपण मोठे लहान झालो. तुमच्याकडे संपत्ती आहे म्हणतात, तुम्ही पूर्वजन्माचे पुण्य केले, पूर्वजन्म दान केले म्हणून तुम्ही हे जन्मात आलो म्हणतात. तुमचे मोठ्या घरी जन्म. एक लेकरू जनते सोन्याचे पाण्यात हलते, त्यांना का हलते? पूर्वजन्माचे पुण्य आहे म्हणून त्याला काही सोनं कमाई केला काय? त्यांना जन्मले त्यांना पाळणामध्ये बसला, सोन्याच्या पाळणा. तसं पूर्वजन्माचे पुण्य आहे. तसं मुळा आपण जीवन सार्थ करू यासाठी, जीवनाचे सार्थन करू यासाठी आले आपण. तसा जीवन फार महत्वाचे आहे. जीवनला बाजूला करू नका. आतापर्यंत काय केले म्हणजे हे 3 दिवसात म्हणजे जीवन. तुम्ही जीवनामध्ये 40 असेल, 20 असेल, 25 असेल, 10 असेल, तुमच्या वयानुसार उरलेल्या दिवसासाठी वाईफळ करू नका. अनेक दुसऱ्याची गोष्ट आपण ऐकून आपला स्वतःला काहीतरी विचार करा. विचार केला तर तुमचं जीवन कृतार्थ होते. अनेक अजून 2-3 दिवस आहे तुम्हाला. आम्हाला भजनकारीमुळे आम्हाला टाइमच भेटणार बोलायसाठी. आज कमीत कमी योग भेटले आम्हाला तुम्हाला बोलाव या उद्देशासाठी. आम्ही तसा जीवन कृतार्थ करण्यासाठी आपण पदयात्रा निघालो. 11 दिवसापासून निघालो. आता राहिलेले 3 दिवस चिंतन करा. 3 दिवसामध्ये तुम्हाला देव भेटते. भगवंताचे नाव, देवाच्या डायरीमध्ये आपलं नाम नोंद राहावं. नोंद राहणं महत्वाचं आहे. असं करून घ्या. आता राहिलेले 3 दिवसात इथून निघाले, एक सेकंड सुद्धा आपण बाजूला जायचं नाही. फक्त जेवण करते वेळी मुखानं बंद ठेवायचा आणि झोपते वेळी मुखानं बंद ठेवा. झोपताना एक वेळ तुम्ही देवाचं नाव घेतले, रास्तो आपला श्वासानं देव घेतो. देव आज आपण संताकडे चाललो, देवाकडे नाही, आपण संताकडे चाललो. तसं संत सांगलेल्या गोष्टी आता ऐकून आपण जीवन कृतार्थ करून घ्यावं याचा निश्चित ठरलेला आहे. आणि अनेक लोक पदयात्रा 8 दिवसापासून पाय दुखले, हात दुखले, अनेक दुखले. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. व्यवस्थेकडे काही कमी नाही. फक्त तुमच्या मुखाना भगवंताचं नाव घ्यायचं आहे. एक तुमच्याकडे ठरलेलं आहे. हे घ्या, घेत निघा. जीवन तुमचा कृतार्थ होतो. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.